नाग्या नाग्या हे नाग्या 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 रे नाग्या. हा आमचा नाग्या, ठाकरवाडीच्या भक्ताचा पोरगा. आणि आमची ठाकरवाडी काय राहणुमाने. हा ना. आमची ठाकरवाडी. डोंगर काठाडी ठाकरवाडी, ठाकरवाडीला झोपड्याचारी. डोंगर काठाडी ठाकरवाडी, ठाकरवाडीला झोपड्याचारी. भक्ताचा नाग्या उम्मन भारी, उम्मन भारी. गर्दीत डावऱ्या हुल्लड होरी, हुल्लड होरी. डोंगर पारी जुनी पथारी, ठाकरवाडीच्या ढोलकीवरी. ठाकरवाडी, ठाकरवाडी. डोंगर काठाडी ठाकरवाडी, ठाकरवाडीला झोपड्याचारी. झिंगून कोणी, झिंगून कोणी, झिंगून कोणी अंग झोपुनी. फाटक्या वस्तीला, फाटक्या वस्तीला, फाटक्या वस्तीला जन्माच्या खणी. भक्ताचा नाग हुल्लड होरी, हुल्लड होरी. जुन्याच गोष्टी देवाच्या पारी, देवाच्या पारी. ऐकत बसते ठाकरवाडी, ठाकरवाडीच्या झोपड्याचारी. ठाकरवाडी, ठाकरवाडी. डोंगर काठाडी ठाकरवाडी, ठाकरवाडीला झोपड्याचारी. ठाकरवाडी, 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 ठाकरवाडी. बा ढोल काढू का. काढ काढतोस तर. का थांबला रे. ढोल लई मोठा आहे, मला लहान ढोल हुआ. हा काय म्हणतो र. ढोल अरे त्याला बुंदा हवा. ढोल करायचं म्हणजे काय सोपा काम नाही. मग बघ की बुंदा. बुंदा असतोय लिंगोबाबाशी. मग चल लिंगोबाला. आता गप वाजू जरा. अरे पण अजून चल की बा चल. बर बर. अरे कोंबड्या डालायच्या राहिल्या औशील. चल नाही चल बा चल ना चल. बर बर चल. बा काय म्हणतो. या डोंगरानं आपलं बोट कशा पाय उचलला. अरे तो महादेव आहे बघ कसा मांडी घालून बसलाय. मला नाही दिसत. तो फक्त पुण्यवंताला दिसतो
आणि महादेवाचा एक ढवळ्या बैल आहे. असं महादेव ढवळ्या बैलावर बसतो आणि पुनवेच्या रात्रीला गरा गरा रान भर इंटू. कोंबडा हरवलं की महादेवाचा पुन्हा दगड होतो. बसलाय आता नुसता मांडी घालून. राम राम. राम राम. वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पार. वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी. लिंगोबाचा देव कसा बैसला देवारी. वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पार. वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी. डोंगर देवारी राती फिरते अंबारी. डोंगर देवारी राती फिरते अंबारी. देवाजीच्या डोईवरी मेघुटांची बारी. देवाजीच्या डोईवरी मेघुटांची बारी. भक्ताचा नागा फिरे त्याच्या दरबारी. वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पार. वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी. बाबू आ गया मोल. वय त्या मोलामध्ये देवाची माशी असती, राणी माशी. माशांची बी देवी असती बा. अरे समद्यांचा देव असतोय. असं ऐक. झाडांचा देव असतो दगडांचा देव. झाडांचा देव असतो दगडांचा देव. रानाचा देव कुठं वाघोबाचा देव. ठाकर वस्तीला नागोबाचा देव. झाडांचा देव असतो दगडांचा देव. लिंगोबाच्या मानवरी पोळ्यांची माळ. त्याच्या मंदिरानी माशी झुमकत राय. लिंगोबाच्या मानवरी पोळ्यांची माळ. त्याच्या मंदिरानी माशी झुमकत राय. देवाची माशी तू देखलीस कधी बा. देवाची माशी अशी दिसत नाही बाला. देवाची माशी अशी दिसत नाही बाला. माशी लय मोठी जशी रूपाची खशी. रातीची बाहेर दिसत तशीच्या तशी. ज्याला दिसल माशी त्याच भागलय थोर. भागलय थोर. पण अशी तशी राणी माशी दिसायची नाही. पुण्यवंताला दिसल्या बिगर राहायची नाही. पुण्यवंताला दिसल्या बिगर राहायची नाही. पुण्यवंताला दिसल्या बिगर राहायची नाही. हा बोंदा पाण्यात टाकू. पुढल्या वर्षी यातून चांगलं खोड कातून घे. मग ढोल बनवू तुझ्यासाठी. काय? हा बा. तू कधी पुण्यान झाला होता. तुला राणी माशी दिसली होती. पुण्यवंत व्हायचं लय नेम असतात बाला. कडक साधना करावी लागते. मला नेम सांग ना बा. धीर धर पोरा. अजून तू जाणता झाला नाही. मी जलमभर नेम पालीन. मला साधना सांग ना. पडवल खायचा नाही. ते कसं पाई. नाग उतरायचा मंतार काम देत नाही.
दूर बसलेली समोर दिसली, जेवाचं नाही. दूर बसलेली म्हणजे? तुझ्या औशिलाईच्या. रोज आंघोळ करायची, बाया बापडीकडे बघायचं नाही, खोट बोलायचं नाही, झाडावरचं हिरवं फळ तोडायचं नाही, गुगू आणि कावला मारून खायचा नाही. हे समजा केल्यावर मी पुण्यंत होईल? मला राणी माशी दिसल? दिसल बाबा दिसल. धवल्या बैलावर बसलेला महादेव दिसल? नसताना आधी लागू नको. चल, आवशी वाट बघत असेल. चल. पुण्यवंत वायाच फुल जाईना, नाग्या वाढला तरी बोलना त्याच्यात तालाच ढुंडत कोणा. नाग्या वाढला तरी बोलना त्याच्यात तालाच ढुंडत कोणा. नाग्या वाढला तरी बोलना त्याच्यात तालाच ढुंडत कोणा. नाग्या वाढला तरी बोलना त्याच्यात तालाच.
आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या विकल्या शेतावर त्या आबाळाचा घर या डोंगर वस्तीवर ओळखंबुची पाखर त्याच्या पंखात त्याच्या पंखात नांदतो या संसार आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आल्या बरसाती घेऊन मेघ मल्हाराची धून त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण चांदण्या गोंधून धरलिया झालं आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या तांबऱ्या गर्दीत मांडून शिवले घर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर आलाच बाला नागूची औषध नागू आला लय दमलाच बाला तू नाही बा पण या ढोलात माझा जीव रमना काय प्रीत बोलणं करता तू समजा ठाकरवाडीची भगतगिरी करतो आपण अरे ढोल वाजवणं तर आपला काम आहे भगत तू आहेस बा मी नाही अरे काय बोलता तू सुगीचा दिवस असा वाईट वागता बोलू नये माझ्या डोसक्यातून राणी माशी जात नाही ढवळ्या बैलावरचा महादेव जात नाही बा मला पुण्यवंत व्हायचं टिप्रीत बोलणार तुझं नागूच्या औषधी देखला का काव का रडताय कावाची खोलमली बोंबील भाजलाय भात शिजून पडलाय चला नागूची औषधी आज जेवायचा नाही आधीच कंच आहे आमुषा कंच्या महिन्याची आता आसविनी वर्ग जाणता झाला नागूची औषधी आज त्याला मी मंतार देणार ठाकरवाडीला धाकला भगत मिळणार नाग्या चला अंघोळ करून घेऊ अहो पण इतकी घाई कशा पाय औशे बा म्हणतो ते खरा
मी भगत होणार. चल बा. आज भगत बनलास तू पोरा. अवघ्या वाडीला सांभाळ. उघड्या डोकीनं फिरायचं नाही. उतू नको, मातू नको, कुणाच्या वाटला जाऊ नको, कुणी वाटला गेला डसला बिगा राहू नको. जाणत्या लोकांचं पाय धर, वाडीतल्या देवाचं बी पाय धर. कुठे चालला रे म्हाताऱ्या? विचारलंस? आरडाया काय झालं? नुसतं विचारलंय. अगं ढोलाचा आवाज ऐकला नाही? अगं भक्ताच्या वस्तीला चाललोय मी. मी पण येते की. नाही येते.
तुला काय लाज शिंदे? हा, स्वतःच्या नवऱ्याच्या घरी नांदली नाही, बापाच्या डोकी फुकटचा दारात. हा, नांदत नाही. कशी नांदणार नवऱ्यापाशी? हा, कसला नवरा दिलाय मला, खडाचा ना बुडाचा, बळा नेसता. अरे म्हातारे, माझा नवरा मला भेटतो. अगं तुला काय लाज शिंदे? लाज टाकली लिंगोबावरनं खाली. तू माझा बाप नाही, खवीस आहे खवीस. या ताळम्याला 25 रुपयाला ऐकलीस मला. आईला मरत का ना आईची सारखी? अरे मी मेले तर तुला दारूला पैक कोण देईल? हे चिंदे, उगा थोबाड वाजू नका. नवऱ्यानं टाकलेल्या बाईनं नाजायचं नाही. समधी ठाकरवाडी तोंडात शान घालेल माझ्या. जा मर, जा आत मर, जा. गोऱ्या देहावरती कांती, गोऱ्या देहावरती कांती, नागिनीची काट. येडे झालो आम्ही द्यावी एकादीच रात. तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यात, तुझ्या वाचून सुन्नाट दिन रात. तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यात, तुझ्या वाचून सुन्नाट दिन रात. तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यात, तुझ्या वाचून सुन्नाट दिन रात. असा बोल बोल ती जग पंखात घेती, असा बोल बोल ती जग पंखात घेती. एखादं पाखरू वेलणार, राजभांगात बिंदीचा गुलाल. असं एखादं पाखरू वेलणार, ज्याच्या भांगात बिंदीचा गुलाल. एखादं पाखरू वेलणार, ज्याच्या भांगात बिंदीचा गुलाल. काल्या एकल्या राती मन मोडून जाती. होत एखादं पाखरू वेल्हाळ, ज्याला सामोर येत या बाल. काल्या एकल्या राती मन मोडून जाती. असं एखादं पाखरू वेल्हाळ, ज्याला सामोर येत या बाल. असं एखादं पाखरू वेल्हाळ, ज्याला सामोर येत या आभाळ. एखादं पाखरू वेल्हाळ, ज्याला सामोर येत या आभाळ. ज्याला पायले बोलीन मोती पायात रान. याला कायले उलेन मोती पवल्यात रान. राती चांदण्या रानात शिनगार, सारी दौलत दरीच्या पदरात. राती चांदण्या रानात शिनगार, सारी दौलत जरीच्या पदरात. राती चांदण्या रानात शिनगार,
बायली चमत्कारच आहे. माझं डोकं म्हणजे काय मधाचा पोला आहे. वैर माझ्या ढोलिया, अरे तूच मधाचा अख्खा गाडा आहेस. कोण हुआ? तू हुआ. काय म्हणून हुआ मी? काम काय आहे सांगत का नाही? भूत लागलंय. कोणाला? मला. कवा लागलं? झालं असतील 1.5-2 महिने. कुठे गेली ती भूत लागाया? नाच देखाय गेलती. पण वरून काय विचारतो? खाली आहे की? अगोदर नाडी देख. गरज नाही. गरज नाही? अरे गुणवंताची नाडी वेगळी असती आणि भूताची वेगळी. असा कसा रे येडा बघत तू? देख. देखू. देखली. हा? आणि अशी कशी देखली? नाडी काय अशी देखतात? मग आणि तुझा हात इकडे मी देखवते. लाजतो का? काय रे माझ्या भक्ता येड्या पाखरा? नाही नाही. काय नाही रे माझ्या येड्या फुला? तू दुसऱ्याची बाई बापडी, त्याचा काला दोरा तुझ्या गल्ल्यात आहे. मी पुण्यवंत होणार. नरकात पडून मी दुसऱ्याच्या बाईकडे वाकड्या नजरेने देखलं तर. मी काला दोरा तोडी नवऱ्याचं पैक परत करे आणि मग येईन तुझ्याकडं. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. वेंधळ येड पाय कुणाचं. वेंधळ येड पाय कुणाचं. चिम्मा फुगडी घालजी. जिम्मा घालजी फुगडी फुगडी घालजी जिम्मा फुगडी घालजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. समुद्राचं भरलं गाणं उधाण वार आलजी. समुद्राचं भरलं गाणं उधाण वार आलजी. येड्या पेशा भक्तासाठी पुरता लागिर झालजी. लागिर झालजी लागिर लागिर झालजी पुरत लागिर झालजी. जांभळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी.
अर्जुन्या बामना एक विचारू. लवकर विचार, आपट्या जावयाचे. बामना पुण्य म्हणजे काय? तूच कशाच पाहिजे रे पुण्य? पाहिजे पुण्यवंत व्हायचंय. पुण्यवंत व्हायचं फार भानगडीचं काम. यज्ञ करावा लागतो, त्याग करावा, ब्राह्मणात जेवू घालावं. साधं काही नाही का? साधं पळसाची पानं हातावर जोडावीत म्हणजे सांगतो. आणतो. लवकर रे, मी झाडाखाली बसतोय. जून पाने आणलीस की रे ठाकरा. बरं असून देत, लावीन मी पत्रावळी याच्यात. काय व्हायचंय म्हणालास? पुण्यवंत व्हायचं आहे. मोराची शिकार करतोस? हा करतो. करीत जाऊ नकोस. केलीस तरी मोर खावयाचा नाही. का बा? अरे मोर म्हणजे सरस्वतीचं वाहन. म्हणजे? अरे वेड्या, म्हणजे सरस्वती त्यावर बसते. बसू दे की बसली तर. एक मोर मेला तर दुसऱ्या बसल. वा, असं कसं? ती तर देवी आहे, देवी. पाडलीस रे पाने ठाकरा. रासून दे. तुझा म्हणणं खरा. हा, मोर खाना सोडला. उंदीर खातोस? वय लईक वाट लागते. मूर्ख. उंदीर म्हणजे गणपतीचं वाहन. जड गणपती त्यावर बसला की हलका होतो. तेव्हा आजपासून उंदीर खाणे बंद. आजपासून उंदीर खाना सोडला. हा, वाईट बोलू नये. देवाला आठवावं. कळसुंदरीस येतोस का नाही अधून मधून? येतो कवा कवा. हा, मग पळसाची पानं आणावी, करवंद आणावी. हा. जोशीपाटाचं घर विचार, कुणीही दाखवेल. घे. हा, होशील. तू पुण्यवंत होशील. पण मोर आणि उंदीर खावयाचा नाही, समजले? हा. त्या शेंगवेकराचे पैसे परत दिले नाही अजून? ना कधी ना. मग तो 4-10 गडी घेऊन तुला न्यायला आला म्हणजे? त्यो तोंड आहे का बायल्याचं? येऊ तर दे त्याला. त्याच्या मणक्यात फाटच घालती. मग त्या नागाच्या मागं का फिरतीस? मला त्यो आवडलाय. माझा जीव आहे त्याच्यावर. जीव आहे वय? मग पाठ लाव जा त्याच्याशी. अरे लावीन रे लावीन. तुला बी विचारणार नाही आणि तू करून दिलेल्या त्या भावल्याला बी नाही. त्याच्या नरडीला दोर लावून झाडाला टांगून ठेव. मी येला. दाई सिंद्र राहू द्या. फार बेन उकडून टाकू नका. कार बसला असा तुझा वाटा घे की नाही. अरे नाग आहे, तुझ्या वाट्याचं एक नाही 2 हिस्से. 2. एक भक्ताचा आणि एक ढोलियाचा. तर रुसतोस काय येड्या? मला वाट नको. असा नका करू. हा, तुझ्या विरुद्ध कोण बोललं का? सांग, कोण बोललं का? आपण गोद भरवू. हा, चलू चल वाटा. अरे उंदरांना मुंगी लागायची वेळ आली येड्या. तू आपला बसला. जा खा तुम्ही. मग एवढ्या कवळ्या लूस उंदराची रास घातली कशाला? माझं पण वाट खा तुम्ही. जा. अरे ना घ्या. उठ माझ्या लेकरा. कुणाचं चुकलं तर माफी दे. अरे तू भगत उंदीर वातड होईल देख. अरे कुणाचं चुकला नाही. मला वाट नको. अरे पण का? सुंभ्यादा मी अवमान नाही करत. मग उंदीर खाना पाप आहे. त्यावर गणपती बसतो असं आपट्याच्या बामनान मला समज सांगितलं. असा नसतो. मी पुण्यवंत होणार. राणी माशी देखणार. सांग सुंभ्यादा
कसा घ्यावा वाटा मी? हा बरोबर आहे बरोबर आहे. ते नाग्या वाटा नाही घेणार, पण पोरांनो 10 सुंदर भक्ताच्या घरी जाऊ द्यात. डोंगरचा मेवा थोरला भक्ता पोतर जाऊ द्यात. अर्जुने, रे अर्जुने, झोपलं काय? अरे तू भूत्या सांगत होता काय त्या नाग्यानं उंदराचा वाटा घेतला नाही असं? सगळ्या ठाकरवाडीनं सांगून देखलं, पण नाग्या ऐक ना. त्या नाग्यात चरार वाद झाले. हा त्या टिंगाणीच काय झाले त्यांना सांग. टिंगानी? हा अरे काय झालं सांग ना. सांगतो की. अहो या चिंदीची जिगर तुम्हाला काय सांगावी. उन्हातानात रागून चिंदी थोडी बी थांबना. कळविला कोय त्याची तिच्या बोटाना काही ना. तिच्या घामाच्या अंगाशी साऱ्या हंगामाचा शिन. एका ढोलियाच्या साठी तिचा जीव ओवालून. एका ढोलियाच्या साठी तिचा जीव ओवालून. एका ढोलियाच्या साठी तिचा जीव ओवालून. आण पैसे इकडं, आण पैसे इकडं. तुला जित्ता गाडी मूड द्या. कमावती मी आणि तू दिसभर दारू पिऊन पडून राहतो मड्यासारखा. तुला तरसाने खाल्ला खवीस मेला. चल निघेत ना, निघेत ना, हाल ना. गाडी मोड घ्यायला आलीये. जा माझ्या बोळ्या नवऱ्याला बोलवून आण. अरे बसला काय? पैसा आणलं पैसे जा. बस रे. काय म्हणणं असेल तर तुमच्यापाशी ठेवा. पैसा घ्या गुमान आणि काडी मोडून द्या. बरोबर आहे. तू मोरो, मी जरा पिऊन येतो.
कात मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली या पंखावरती मी नभ पांघरती या पंखावरती मी नभ पांघरती मी मुक्त मोरणी बाई चांदण्यात नाती या पंखावरती मी नभ पांघरती मी मुक्त मोरणी बाई चांदण्यात नाती मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली हिरव्या पानात सावळ सावळ चालती वरज्वानी चालणार अंग मोडीत चालती हिरव्या पानात सावळ सावळ चालती अंगात माझिया भिनलाय ढोलिया अंगात माझिया भिनलाय ढोलिया मी भिंगर भिवरीची गोमालन झाली मी बाजिंदी मनमानी बाई फुलात नाली मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली मी मोडक्या संसाराची बैलाज टाकली मी रात टाकली मी कात टाकली नाग्या 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 तुझा बाप आड्याला मंतर द्यायला गेलता वाटत त्याला नाक डसला चल लवकर कसनुस करतय चल भूत्या बा नाग्या देख लवकर देख बा नागदेवा माझ्या बाला नेऊ नकस त्याने तुझं काय बी अपराध केला नाही त्याला घेऊन जाऊ नकस मी उंदर खाल्ली नाही मी पुण्यवंत आहे माझा मंतर खाली पाडू नकस शिवाल केली
माझ्या बाला खाल्ला सर नाक द्यावा. मी समधी पालना केली तर मी माझ्या बाला नेला. अच्छा किती दिवस बसून राहणार बाला? काय करू मी? फाट्याची मुली कुणी येतो? मला जमायचं नाही. जमायचं नाही? नाही. कसला लोद्या माझ्या नशिबी आला. बरं फाटी तरी तोडून आणतो का? आणतो. अरे पेस तरी पिऊन जा. आल्या पिन. देवा कोरडी फाटी तोडतो, वली नाही. देवी माशी, तुझी परजा इथं झाडावरच्या पोल्यात घर करून राहिली. तिला सांग मला चावू नका.
नुसती फाटी तोडतो, त्रास काही द्यायचा नाही. कसा आहेस बाला? औषे, तू कुठं चालली? बावडीवर चालले पाण्याला. तुझं दुखणं कसं आहे? काय उपयोग कमी होऊन? व्हायचा ते झाला. आज नाही उद्या होईल, कोण सांगावं? असा बोलू नये, पडून राहा. मी तुझ्यासाठी सुट्टीची चटणी केली, मग दे ना. मी पाणी आणते, घरात पाणी नाही ना. सारखं खोकते. मेल मरत का नाही एकदाच? माझ्या मरणाची वाट देख आणि तू तरणीसाठी माघरा. ये समोर देख, नाग्याच्या घरात काय चाललंय ते. कोण आहे ते? मी चिंदी. मागल्या वेळी मी दुसऱ्याची होती, पण आता काडी मोडली. देख देख, माझा गला मोकला आहे. तुझा गला कसा मी देखू चिंदे? माझा डोला फोडला बघ माशीनं कसा. मला समजला, पण मी धावत आले. औशी बार होती म्हणून थांबले होते. असं कसं झालं रे माझे राजा? माझा डोल्या इद्रूप होऊन गेला. दुखत ग चिंदे, दुखत. पण याचा बदला मी घेणार. माझ्या बानं सांगितला, कुणाच्या वाट्याला जाऊ नकस, पण कुणी वाटेला गेला तर डसल्या बिगर राहू नकस. समधी साधना मी पाळली, तरी पण माशी मला डसली. राणी माशीला मी उठवून लावणार. जरा दमाने घे माझ्या राजा, खा पी बरा हो, आणि मग बदला घे.
कोण ग तू? अगं बोल की. ए मी चिंदी. म्हणजे तू खालच्या वाडीची उठवळ? माझ्या घरात काय काम तुझा? चल निघ इथून. टवळी मेली. मी माझ्या ढोलियाच्या घरात आली. ए तुझा डोलिया? ए माझ्या नागाचं नाव नका घेऊ. पुष्टी नवरी. तुझ्या नवऱ्याकडे जा ना अंदायला जा. सासबाई नाव नको घेऊ नवऱ्याचा. लई खपली मी. नवऱ्याचं पैक परत केलं. काडी मोड घेतली आणि मग परत आली इथं. आता माझ्या नागाला नाचवायला आली घोडी. चल निघ इथून. निघ म्हणते ना टावळे. माझा जीव हाय त्याच्यावर. काय म्हणते? जीव हाय? माझ्या नाग्यावर जीव हाय? चल निघ 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 इथून. अगं निघ म्हणते ना. हो बाहेर. राधे गो राधे. कारडतीस ग. अगं ही दुसऱ्याची बाईल माझ्या घरात मी ठेवू कशी? काय म्हणली? अगं ही दुसऱ्याची बाईल माझ्या घरात मी ठेवू कशी? चुली बरल्या किस्तुवाची ठिंगी मी झेलू कशी? चुली बरल्या किस्तुवाची ठिंगी मी झेलू कशी? विचार कर ग नाग्याची अशी ठिंगी आग लावायची नाही. विचार कर ग नाग्याची अशी ठिंगी आग लावायची नाही. लावायची नाही? मर मर मरल खपल खपल बाजारी जाऊन. बाजारी जाऊन काय? बाजारी जाऊन काहीतरी इकल 4 पैसे बांधून ठेवलं. अगं पण ही दुसऱ्याची बाईल माझ्या घरात मी ठेवू कशी? येडपणा काग करती कंदी ठाकर बघता जमली. येडपणा काग करती कंदी ठाकर बघता जमली. घे ठेवून हिला थोडी दारू दे मला. घे ठेवून हिला थोडी दारू दे मला. लुच्चा मेला खवीस कुठला? काय म्हणली? लुच्चा मेला खवीस कुठला? दुसऱ्याची बाईल माझ्या घरात मी ठेवू कशी? अंगण राखील शेतात खपाल नाग्याला जपल डोळ्याला जपल. ही दुसऱ्याची बाईल तुझ्या घरात तू ठेवून घे. चुली भरल्या किस्तुवाची ठिंगी हाती झेलून घे. चुली भरल्या किस्तुवाची ठिंगी हाती झेलून घे.
काय येण्यासारखं अरे काय झालं काय झालं? माशा आल्या. माशा? अरे तुला सपान पडलं, माशा बिशा काय नाही. बरं वाटते? हा देखतो भक्ता. राणी माशी राहत्या त्या पोल्यात. लई उच. मी वाडीचा लहाना माणूस, पण मी माग सरायचा नाही. राणी माशीला उठून लावल्या बिगर राहायचा नाही. मी पाया पडला तिच्या, तरी पण माझा डोला फोडला तिनं. नाग्या, अरे ते खरं हाय, पण राणी माशी राहती लिंगोबावर. लई होच. अरे मधाची पोली लिंगोबाच्या गळ्यातली माल, त्याला कुणी हात लावायचा नाही. पण मी कड्यावर जाणार. अरे कसा जाणार रे माझ्या राजा? जीवावरचं काम ते. तरी पण करणार मी. तू माझ्या संग येणार का नाही? येणार रे माझ्या राजा, येणार. तुझ्यासाठी मी काय बी करणार.
काय नाग्याच्या औशी काय म्हणती? काय म्हणणार भूते भाव, भरतीये पाणी. नाही नाही तेच म्हणतो मी. असं एकलंच किती दिवस पाणी भरणार? मग कोण भरणार मग? आहे की एक माणूस झोपडी. तो काय कामाचं नाही. नाही नाही बाईल माणूस म्हणतो मी. बाई हा. म्हणजे? अगं चिंदी चिंदी. नाही अशी कातावू नको तू. पर एक ते दिवस घरात ठेवलीच की तिला. अरे पण दुसरं पणाची ती. अगं आता एका डोळ्याच्या नाग्याला दुसरे पंची नाही तर काय नातीपोर मिळणार आहे वे. अगं ही चिंदी त्याला अंघोळ बी घालती. चळली मेली. तेव्हा मी काय म्हणतो, काय म्हणतोस? पाठच का लावायचा नाही? आ म्हणजे समजा बराबर होईल. वाट लावायचा म्हणतोस? हा. हा आता तेवढंच बाकी राहिलं ते. हे अर्जुन्या काय देखतो? तू आला का? हा. तू आला की आपल्यालाही भ्या वाटत. अरे काय भलतं बडबडतो? खरंच लई भ्या वाटत. हा? वाटतं की आता आपण गाणं. अरे मग गा की. आपल्याला इथं ठेवलंय कशाला? आहे का? तिकडे देख काय चाललंय. काय म्हण गा. समधी गडबड दिसती. तर अरे पाठ लागतो या पाठ. पाठ? हा. कोणाचा? कुणाचा? हा. अरे वाडीच्या एका डोल्याच्या भक्ताचा. अरे काय सांगतोस काय? हा. अरे चल घाई घाई काय? पण आपण काय गाणं बिणं म्हणणार नाही. अरे नग गावच. कोण्या राजानं राजानं शेवडी खंदलीन कोण्या राणीनं राणीनं पाणी जबरलं कोण्या राणीनं राणीनं पाणी जबरलं कोण्या राजानं राजानं शेवडी खंदली कोण्या राणीनं राणीनं पाणी भरलं पाणी भरलं कोण्या राणीचा राणीचा तोडे जहर फलन कोण्या राजानं राजानं उचलून घेतलन कोण्या राजानं राजानं उचलून घेतलं कोण्या राणीनं राणीनं तोडे जर मांगलं कोण्या राजानं राजानं तोडेच दिधलं तोडेच दिधलं कोण्या राजाच्या डोल्यात भरली न कोण्या राणीला राणीला दीठ लागली न कोण्या राणीला राणीला दीठ लागली. ए म्हाताऱ्या बायलेच्या नवऱ्या कुठं देखतो? अरे म्हातारी तर म्हातारी आपापल्या नशिबानं मिळेल ती गावी. काय रे अर्जुन पण कामाला कशी वागीन आहे वागीन. एवढं कौतिक चाललंय म्हाताऱ्या मनात भरली गर. अरे पण तिच्या नशिबी एक डोला ठेवलाय ना. अजून पसंत असं तर सांग. हा 10 जण तिला समजावून सांग. 2 वर्ष सांभाळ म्हाताऱ्या मग खपलच. तवर डोलिया बसल डोल बडवत. गपार पोरांनो नवरी आली. तिला म्हणावं आता एक डोल आल्याला तरी नीट जप. आता काय करायचा? मागच्या लग्नात केलं तेच. काय ग? हा पाय शेणाचा हा पाय विनाचा हा पाय शेणाचा हा पाय विनाचा बंधून बायको केली माय पदर सोन्याचा खायल्या बांधती चिमण्या कोंडती खायल्या बांधती चिमण्या कोंडती फुलाच्या फडकीवरी माय लगीन लावीती केळीच्या पानावरी माय बामण जेरीती बंधून बायको
बघ महादेव, त्याच्या गळ्यातली पोल्यांची माल, त्यात राणीमाशी राहते. त्या सटवीनं माझा समजा इस्कोट केला. आग लागेल तिच्या पोल्याला. काय म्हणलीस तू? आग लावायची म्हणलीस? चिंदे बराबर बोललीस. लिंगोबा खाली इस्तू पेटवायचा म्हणजे आगीनं राणीमाशी उठून जाईल. अरे येड्या, पण आग तिथं पोचायची नाही. समजा राणाला वनवा लागेल, वनवा. मग काय करायचं? अरे येड्या, हे अगदीच कंचा आणि चार कंचा करतो. आज आपला पाठ लागलाय. हा, पण राणीमाशी उठून गेली पाहिजे. मग तुझ्या मैत्रांना विचार, नाच करा येतात, बोली पण पाडायला येतील की. देवाचा पोला पेटवायचा. नाग्या, तू आम्हाला दुसरं काय बी सांग, पण हे काम आम्हाला जमायचं नाही. नाग्याचे औषे ऐकलं आपल्या पोराचा आक्रीत. मधाचा पोला म्हणजे देवाच्या गळ्यातला हार, पोला पेटवायचा म्हणतो. हा, मला काय बी समजेना. तुम्ही काय पण करा. समजून सांग चिंदीला आणि नाग्याला. चल र. शिंदे, नाग्या देवीचा पोला पेटवायचा म्हणतो. हा, सासबाईनं सांगितलं मला तसा. पण लिंगोबाच्या विरुद्ध जाणं बरोबर नाही. शिंदे, भुत्या भाव, तू खरा बोलला. मला एक सांग, हा ढोलिया कुणाचा अड्ड्यात नहीं कुणाच्या मध्यात नहीं कुणाच्या अड्ड्यात कुणाच्या मध्यात नहीं नहीं कधी खोटं वागना बोल, कधी खोटं वागना. नहीं नहीं जशी गंगेची धारा तसा वागणं तरी दिसेचा डोळा फोडला, तरी दिसेचा डोळा फोडला. ओढला खरा. अगं पण ती संधी देवाची करणी हाय, सहन करायला हवी. हा कसला देव? हा देव नाही, खवीस आहे, खवीस. अरे नाही नाही, मी काय सांगतो ऐका. ती म्हणू दे खवीस, पण माझं. अरे थांबा थांबा, ऐका ऐका, आरडू नका. अरे मी काय सांगतो ऐकता का आता? ऐका ऐका, आरडू नका. अरे गप्पाचा की. आपल्या वाडीला भगत होवा की नाही? अरे बोला की. हा, आपल्या वाडीला भगत होवा की नाही? आपल्या वाडीला भगत होवा की नाही? डोंगरासाठी अगवायच्यासाठी डोंगरासाठी दोरी वैद्यासाठी मोठा मोरा माग लांडूर, मोरा माग लांडूर. नाग्या माग चिंदी चिंदी, नाग्या माग चिंदी चिंदी. हा सर्व खरा, पण मधाची पोली पेटवणारा भगत काय काम जर. अरे म्हणजे वयस तर नाग्यान चिंदी बघून घेतील की. हा, वाडीचा त्यात संबंध नाही. अरे जत्रा आली जवळ आणि तुम्ही भांडणार का नाचणार? हा, नाचणार
नाचणार आम्ही नाचणार हो नाचणार नाचणार आम्ही नाचणार हो नाचणार आम्ही नाचणार हो नाचणार आम्ही नाचणार हो नाचणार. नाग्या हा नाग्या हा इतकी पोली दिसत्यात. हा राणी माशी कंची पोल्यात राहते र? राणी माशी हा काय किंवा आणि मग नेमकं कंच पोलं उडवायचं कसं कळणार र? अगं कंच काय संधी पोली उडवायची, महादेवाची माळ पार सप्पा करून टाकायची. अरे पण तू इतका उच जाणार कसा? लई उच आहे र. मला समजला चिंधे, मला समजला. काय समजला? चिंधे हा पाऊस कसा पडतो? आभाळातून खाली पडतो. हा चिंधे हं? पाऊस लिंगोबा वरून खाली येतो. आपण पोल्यावर खालून वर जायचं नाही, वरून खाली यायचा. अरे पण तू हे काम करणार कसा? मागच्या बाजूनं दोर फेकत वर जायचा, वरच्या देवाच्या शेंडीला दोर घट बांधायचा आणि पोल्यावरून खाली सोडायचा. दोरीवरून खाली येऊन पोला तोडायचा. राणी माशी उठून जाईल. नाग्या मला भ्या वाटतंय. लिंगोबाचा डोंगूर आबाळी गेला हो लिंगोबाचा डोंगूर आबाळी गेला. ठाकर गणित कधी नाही गेला, ठाकर गणित कधी नाही गेला. लिंगोबाचा डोंगूर आबाळी गेला, लिंगोबाचा डोंगूर आबाळी गेला. हाती गेई दोर ठाकराचा पोर, हाती गेई दोर ठाकराचा पोर. दुर्गादेव भर डोक्यावरी आला, हा नाग्याचा दोरा पुरा खाली वर गेला. डोंगर चढायचा सराव झाला, हे ठाकर गडे तिथं कधी नाही गेला. हो ठाकर गडे तिथं कधी नाही गेला. हो लिंगोबाचा डोंगूर आबाळी गेला, लिंगोबाचा डोंगूर आबाळी गेला. लिंगोबाचा डोंगूर आबाळी गेला, लिंगोबाचा डोंगूर आबाळी. अर्जुन्या, अरे जांभळीकरचे कपडे घे रे. लवकर चाल, त्या तुंब्याला सांगायला पाहिजे. अरे 10-15 दिवस झालं रोज देखतोय. अरे काय झालं काय? बोला की झाडा झाडा. अरे तो नाग आहे आपला भगत, लिंगोबाच्या डोंगरावर चढाया देखतोय. हा दुसरं काय बी करत नाही. दोरावरून सारखा वर चढतोय, खाली उतरतोय. हा ना तुंब्यादा. अरे भगत लिंगोवर पोचला तर सगळ्या ठाकरवाडीवर त्याचा कोप होईल. उगा काय वेळ बोल नका. खराय सुंब्यादा, मी माझ्या डोळ्यानं देखलाय. असं कसला विचार करतो सुंब्यादा? नाग्याच्या औषध सांगायला. चला चला चला. नाग्याच्या औषध, हे नाग्याच्या औषध, औषध, नाग्याच्या औषध. आरडा कशा पायी?
तुझा पोर हाताबाहेर गेला नाग्याच्या औषध फार हाताबाहेर गेला. लिंगोबाची खोडी काढली म्हणजे असा व्हायचाच. पण घाबरू नको, आपण दुसऱ्या वाडीचा भगत आणू. अरे पण हे समजा कशा पाहिजे? काय झालं माझ्या लेकराला? तुझ्या पोराला बाये भूत लागला, भूत. हा ना, अरे देवा, लिंगोबार सारखं वर खाली करतोय दोर घेऊन. कुणाला भूत लागला म्हणला सुंब्यादा? हा, तुझ्या दुसऱ्या नवऱ्याला. असं तो लिंगोबावर वर खाली करतो म्हणून भूत लागलं म्हणतो. हा, त्या दिवशी तू पण होता की म्हाताऱ्या? कंच्या दिवशी का बाये? अगं तुझ्या नवऱ्याच्या जन्मापासून मी इथंच आहे. त्या दिवशी तू नव्हता का म्हणला जे काम करायचं ते नाग्याला करू दे, वाडीचा त्यात संबंध नाही. आज मी पण तेच सांगते, जे वैल ते आमचं वैल, वाडीचा त्यात संबंध नाही. समजला? बराबर आहे तुझा दुसरा नवरा गेला तर तुला तिसरा मिळेल. पण बाये, आम्ही वाडीला बघत कुठून आणायचा? आणायचा काय कळतं का नाही? हा, जरा विचार करून बोल. ए चला रे पोरांनो. काय सुंब्या त्याच्या कानाखाली वाजलं का नाही चिंधीनं? म्हातारे सासबाई, तू रडू नग, डोला पाणी भरू नग. नाग्याला काय पण झाला नाही. अगं त्याचा एक डोला गेला तर मी आहे ना, त्याची चिंता तू नग करू. मी आणि नाग्या देखून घेऊ. चल. नाग्या, हे नाग्या, पोला कधी तोडायचा? दुर्गोला करून ठेवलाय वर. लिंगोबाच्या जत्रेच्या दिवशी फाट इथे यायचा. दुपारून दिंडी लिंगोबापाशी येईल, तर राणी माशी उठून गेलेली असेल. ते बघ झाड, वर गेल्यावर झाडाला मी दोर बांधतो. दोर बरोबर पोल्यावरून खालती येईल. तू दोर खाली घट धरून ठेव, म्हणजे वाऱ्यावर हलणार नाही. चल. ए चिंदे, चिंदे, ए चिंदे, काय झालं? चिंदे, आता असंच व्हायचं म्हणजे? मला काय ओंगना? जरा बंद झाला. जरा बंद झाला? कांचा? अंगावरचा. कुणाच्या? तुझ्या. माझ्या अंगावरचा कुठला जरा? ए चावती काय? माशी चावलेली चालती, पण माझा चावा चालत नाही. हा, ए गपे, काय झालं सपस सांगत का नाही? अरे येड्या, माझ्या पोटामध्ये बाला आहे. बाला? कुठं? इथं. खरा? कोयल
घे भाऊजी. हरमने हा नाग्यानं ढोल फोडला. हा असा जोशात वाजवायचा गडी की समधी ठाकरवाडी नाचायला लागायची. खरा पण आज समजा ताल बिघडला पोराचा, पिपरीत घडला. ठाकरवाडीची सगळी पोरं चाल सोडून झोपडीत बसली. अर्जुनार कुणाला नाचावंसं वाटना. हा ना, हा लिंगोबाचा बदला पार त्याच्या डोकीत गेलाय. हा उद्या जत्रेचा दिवस, लवकर उठायचा हाय. नाग्याला सावराया चिंधी हाय मजबूत. चिंदे, तू खाली थांब. नाग्या, वरती ठेवलेला दोर पुन्हा एकदा देखून घे. हा चिंदे, सगळा बराबर होईल. नाग्या, काळजी नका करूस. नाग्या जपून. नाग्याचे अवशे 11 वेळा मी वाट देखली, पर भक्ताचा पत्ता नाही. सूर्याच्या डोकीवर याच्यात पूजा व्हायला होई. आजची दिंडी भक्त बिगर निघल. जय लिंगोबा. मी नाग्याला घेऊन येते रे, तुम्ही वावर. चला र. ठाकरवाडीच्या शंकर राजा दर्शना आलिया अवघी प्रजा. हो ठाकरवाडीच्या शंकर राजा दर्शना आलिया अवघी प्रजा. हो ठाकरवाडीच्या शंकर राजा. पाऊस पाणी बरसू दे देवा, फाटक्या जिन्याची आबादी ठेवा. हो पाऊस पाणी बरसू दे देवा, फाटक्या जिन्याची आबादी ठेवा. हो ठाकरवाडीचा शंकर राजा दर्शना आलिया अवघी प्रजा. हो ठाकरवाडीचा शंकर राजा.
किरपेचा बांधला ठेवा ठाकरवाडीच्या शंकर देवा तुझ्याच किरपेचा बांधला ठेवा हो ठाकरवाडीच्या शंकर राजा दर्शनानिया अवघी प्रजा हो ठाकरवाडीच्या शंकर राजा I
शिंदे नाग्या नाग्या तू जितलास राणी माशी उठून गेली उठून गेली मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिले मी स्वतः पाहिले नाग्या